नमस्कार, रसरंग किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू। त्यासाठी आपण गॅस चालू केलाय आणि एक पॅन ठेवलाय। त्याच्यामध्ये किसलेलं खोबरे अर्धा किलो खोबरं किसून घेतलंय। ते आता आपल्याला छानपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचंय। थोडं बारीक गॅसवरच भाजून घ्यायचंय, मोठा गॅस केला तर ते जळून जाईल। हे बघा, ह्या इथपर्यंत आपल्याला भाजायचं, एवढं लाल होईपर्यंत। आणि ते काढून घ्यायचं आहे का। मी आता घमेल्यात काढले, तुम्हाला जसं असेल त्याच्यामध्ये काढून घ्या तुम्ही। पॅन मध्ये थोडं तूप टाकून घेऊ। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम काजू छान तळून घेऊ असे। थोडेसे लालसर कलर येईपर्यंत त्यांना आपल्याला तळून घ्यायचे। त्यानंतर सगळे काजू काढून घ्यायचे भांड्यामध्ये। त्यामध्ये बदाम घेतले, त्यानंतर 100 ग्रॅम ते पण तसेच तळून घ्यायचे। ते पण थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यामध्ये थोडं तूप अजून टाकून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे तूप टाकायचे, तुम्हाला कमी वाटलं तर टाका, तुम्हाला योग्य वाटत असेल तर तसंच राहू दे। डिंक आहे तो पण तळून घ्यायचा आहे आणि डिंक छान असा फुलतो तळल्यानंतर। त्यानंतर तो पण थोडा काढून घ्यायचा आहे। जसं तूप कमी पडेल तसं मी टाकत चालली आहे, त्याच्यामध्ये एकदम टाकलेलं नाहीये। ही खारीक आहे आपली, ती पण छान तुपामध्ये अशी भाजून घ्यायची। जवळजवळ मी 3 ते 4 वाट्या टाकलेल्या आहेत। खारीकचं प्रमाण थोडं जास्त टाकलंय मी बाकीच्यापेक्षा, लाडू छान मऊ होतात असे। छान असे एकसारखे हलवत राहायचे खारीकला, कारण खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर पटकन लागते खाली। एकसारखं असं चारी बाजूने हलवून तिला छान भाजून घ्यायचे आणि नंतर काढून घ्यायची। त्यामध्ये आपण खोबरं काढले, त्यामध्ये सर्व जिन्नस नंतर काढून घ्यायचे। आता आपण खसखस भाजतोय, ती आवडीप्रमाणे टाकली, जशी तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता। लालसर होईपर्यंत खसखस सुद्धा भाजायची बघा, ती पण काढून घ्यायची। त्यानंतर मखाने घेतलेत मी 1 वाटी।
ते सुद्धा भाजून घ्यायचे. 1-2-3 मिनटंच भाजून घ्यायचे, कारण आपण मिक्सरला बारीक करणार आहोत ना, ते बारीक करण्यासाठी असे मऊ असतात, ते थोडेसे कडक होतात. आणि मी ही 1 चमचा मेथी बारीक करून 2 ते 3 चमचे तुपामध्ये 2 दिवस भिजत ठेवली. ती पण थोडीशी आपण भाजून घेऊ त्याच्यामध्ये पॅनमध्ये. मेथ्या भाजून दळलेल्या आहेत, तरी पण पुन्हा एकदा भाजून घ्यायचे. ते पण काढून घेऊ. ते सर्व मिक्स करायचं. आणि हे जे ते सर्व आपण जे तळून घेतलेले होते ना ड्रायफ्रूट्स, ते सगळे वाटून घेतलेत, मखाना वगैरे सर्व, आणि ते सर्व एकत्र मिक्स करून घेतले. खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट्स, खसखस हे सर्व एकजीव करून घेतले आता घमेल्यामध्ये. छान एकसारखं सगळं असं करून घ्यायचं. एक 5 ते 10 मिनिटं पूर्णपणे त्याला द्यायचे, पूर्ण मिक्स करून घ्यायचे. छान असं मिक्स करून घ्यायचे, पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. सगळं मिक्स करून आपण साईडला ठेवले. आता एका मोठ्या कढईमध्ये 2-3 चमचे तूप टाकले गरम करायला. तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ, 1-2 वाटी गूळ आहे, 2 वाटी गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ चांगला बारीक होईपर्यंत त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि त्या गोळ्यामध्ये सगळं मिक्स केलेलं आपल्याला टाकून परतून घ्यायचं आहे आणि त्याचे असे छान लाडू वळून घ्यायचे. हे बघा असे छान बांधता येतात. आणि असे जर नाहीच बांधता आले तुम्हाला तर मी एक ट्रिक सांगते तुम्हाला. थोडंसं हे सर्व आहे ना मिक्सरमध्ये, एक मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि लगेच लाडू बांधायचे, फटाफट बांधून होतात. असे छान तयार केले जाते हे मेथीचे लाडू.